नमस्कार. आकाशम मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि हे स्वातंत्र्य काय आहे हे आपणास सर्वांना माहीत आहे. अनेक वर्षाच्या संघर्ष आणि चळवळीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही महत्त्वाच्या घटना येथे आहेत. पहिली होती स्वदेशी चळवळ. बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली. ब्रिटिश सरकारचा निषेध करणे आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करणे हा या चळवळीचा उद्देश होता. स्वदेशी चळवळीचे काही मुख्य मुद्दे आपण पाहूयात. पहिला होता बंगालच्या फाळणीला विरोध. ब्रिटिश सरकारने बंगालचे 2 भाग करण्याचा निर्णय घेतला, जो भारतीयांना मान्य नव्हता. दुसरा होता स्वदेशी वस्तूंचा वापर. आंदोलकांनी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार टाकला आणि स्वदेशी वस्तूंचा वापर सुरू केला. तिसरा, ब्रिटिश सरकारचा निषेध. आंदोलकांनी ब्रिटिश सरकारचा निषेध केला आणि स्वातंत्र्याची मागणी केली. या स्वातंत्र्य चळवळीत अनेक नेते सहभागी झाले होते, जसे की लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष, रासबिहारी बोस, भूपेंद्र दत्त, अशफाकुल्ला खान यांनी स्वदेशी चळवळीत भाग घेतला होता. स्वदेशी चळवळीत अनेक मूल निवासी सहभागी झाले होते. त्यातील काही प्रमुख नावे पुढील प्रमाणे आहेत. पहिले होते महात्मा गांधी. त्यांनी स्वदेशी चळवळीला चालना दिली आणि स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय इतर अनेक देशवासियांना स्वदेशी चळवळीत भाग घेतला आणि स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्वदेशी चळवळीमुळे ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी रद्द केली. स्वदेशी चळवळीने भारतीयांना स्वातंत्र्याच्या लढ्यात एकत्र केले. स्वदेशी चळवळीने भारतीय अर्थव्यवस्थेला चालना दिली आणि स्वदेशी वस्तूंच्या वापरास प्रोत्साहन दिले. चळवळीमध्ये दुसरी चळवळ होती असहयोग. असहयोग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची चळवळ होती, जी महात्मा गांधींनी 1920 मध्ये सुरू केली होती. ब्रिटिश सरकारला असहकार करणे आणि स्वातंत्र्याची मागणी करणे हा या चळवळीचा उद्देश होता. असहकार आंदोलनाची काही कारणे बघूयात. पहिला होता जालियनवाला बाग हत्याकांड. 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाने भारतीयांना ब्रिटिश सरकारच्या विरोधात भडकवले. दुसरा होता रॉलेट कायदा. 1919 मध्ये पारित झालेल्या रॉलेट कायद्याने भारतीयांना ब्रिटिश सरकारच्या विरोधात आणखी भडकवले. आणि तिसरा होता खिलाफत चळवळ. खिलाफत चळवळीने मुस्लिमांना ब्रिटिश सरकारच्या विरोधात भडकवले. असहकार चळवळीचे काही ठळक मुद्दे आपण पाहणार आहोत. एक तर ब्रिटिश सरकारला सहकार्य न करणे. दुसरा, स्वातंत्र्याची मागणी करणे. तिसरा, इंग्रजी मालावर बहिष्कार टाकणे. चौथा, सरकारी नोकरीचा राजीनामा देणे. पाचवा, सरकारी शिक्षण संस्थांवर बहिष्कार टाकणे. असहकार चळवळीचे नेते होते महात्मा गांधी, लाला लजपत राय, जवाहरलाल नेहरू. चौथे होते सुभाषचंद्र बोस. असहकार चळवळीचे काय परिणाम झाले ते बघूयात. एक तर चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने कठोर पावले उचलली. दुसरा, चळवळीने भारतीयांना स्वातंत्र्याच्या लढ्यात एकत्र केले. तिसरा, चळवळीने ब्रिटिश सरकारला भारतीयांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. चळवळीमध्ये तिसरी चळवळ होती सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची चळवळ होती. ती महात्मा गांधीजींनी 1930 मध्ये सुरू केली होती. ब्रिटिश सरकारच्या विरोधात सविनय कायदेभंग करणे आणि स्वातंत्र्याची मागणी करणे हा या चळवळीचा उद्देश होता. सविनय कायदेभंग चळवळीची काय कारणे होती ती बघूयात. पहिले होते सायमन कमिशनला विरोध. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या नियुक्तीला भारतीयांनी विरोध केला. दुसरा होता मिठावरील कराला विरोध. ब्रिटिश सरकारने मिठावर कर लावला, त्याविरोधात भारतीयांनी विरोध केला. तिसरा, स्वातंत्र्याची मागणी. भारतीयांनी स्वातंत्र्याची मागणी केली, जी ब्रिटिश सरकारने नाकारले. सविनय कायदेभंग चळवळीचे मुद्दे. मीठ सत्याग्रह. महात्मा गांधींनी मीठ सत्याग्रह सुरू केला, ज्यामध्ये त्यांनी मीठ कायद्याचे उल्लंघन केले. दुसरा, सविनय कायदेभंग. आंदोलकांनी सविनय कायदेभंग केला, ज्यामध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारचा निषेध केला. तिसरा, स्वातंत्र्याची मागणी. आंदोलकांनी स्वातंत्र्याची मागणी केली. चौथा, इंग्रजी मालावर बहिष्कार.
आंदोलकांनी इंग्रजी मालावर बहिष्कार टाकला. आंदोलनामध्ये 5वे होते भारत छोडो आंदोलन. भारत छोडो आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाची चळवळ होती, जी महात्मा गांधींनी 1942 मध्ये सुरू केली होती. ब्रिटिश सरकारला भारत सोडून जाण्यास भाग पाडणे हा या चळवळीचा उद्देश होता. भारत छोडो आंदोलनाची कारणे बघूयात. पहिले तर दुसरे महायुद्ध. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश सरकारने भारताला युद्धात सामील करण्याचा निर्णय घेतला, ज्याच्या विरोधात भारतीयांनी विरोध केला. दुसरा, स्वातंत्र्याची मागणी. भारतीयांनी स्वातंत्र्याची मागणी केली, जी ब्रिटिश सरकारने नाकारले. तिसरा, गांधीजींना अटक. 1942 मध्ये महात्मा गांधींच्या अटकेनंतर भारतीयांनी निषेध केला. भारत छोडो आंदोलनाचे मुख्य मुद्दे बघूयात. भारत छोडो आंदोलनात आंदोलकांनी ब्रिटिश सरकारला भारत सोडण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेतला. सविनय कायदेभंग. आंदोलकांनी सविनय कायदेभंग केला, ज्यामध्ये त्यांनी ब्रिटिश सरकारचा निषेध केला. स्वातंत्र्याची मागणी. आंदोलकांनी स्वातंत्र्याची मागणी केली. इंग्रजी मालावर बहिष्कार. आंदोलकांनी इंग्रजी मालावर बहिष्कार टाकला. चला तर बघूया स्वातंत्र्याची घोषणा. स्वातंत्र्याची घोषणा 15 ऑगस्ट 1947 रोजी, जेव्हा भारताला ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा झाले. स्वातंत्र्य घोषणेचे मुख्य मुद्दे पाहूयात. एक होता स्वातंत्र्याची घोषणा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य घोषित केले. दुसरा होता तिरंगा ध्वज फडकवला. स्वातंत्र्याच्या घोषणेसह तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. तिसरा, स्वातंत्र्याच्या लढ्याचा शेवट. स्वातंत्र्याचा लढा स्वातंत्र्याच्या घोषणेने संपला. एका नव्या युगाची सुरुवात. स्वातंत्र्याच्या घोषणेने नवे युग सुरू झाले. स्वातंत्र्याच्या घोषणेचे नेते. पहिले होते जवाहरलाल नेहरू. दुसरे होते महात्मा गांधी. तिसरे होते सुभाषचंद्र बोस. चौथे होते लाल बहादूर शास्त्री. स्वातंत्र्य घोषणेचे परिणाम. पहिले, भारत स्वतंत्र देश झाला. दुसरे, भारतात लोकशाही प्रस्थापित झाली. तिसरे, भारताने स्वतःचे संविधान बनवले. आणि 4, भारताने जगात एक नवीन देश म्हणून आपली छाप उमटवली. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि हो, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.